हरे कृष्ण. तर आज आपण श्री रूप प्रणाम वाचणार आहोत. तर रूप गोस्वामी हे 6 गोस्वामींमधले एक आहेत आणि ते चैतन्य महाप्रभूंचे शिष्य आहेत. तर त्यांनाही आपण प्रार्थना अर्पण करत आहोत. वाचूया. पूर्ण श्लोक एकदा वाचते. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. श्रील रूप गोस्वामी ज्यांनी या जगामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छापूर्ती करणारे आंदोलन स्थापन केले आहे, ते मला कधी आपल्या चरण कमलांचा आश्रय प्रदान करतील. शब्दशः अर्थ बघूया. श्री चैतन्य मनोभीष्टम. तर श्री चैतन्य म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू हे रूप गोस्वामींचे गुरु आहेत. तर मनोअभीष्टम, मनोअभीष्टम म्हणजे काय? रूप गोस्वामींनी आपले गुरु श्री चैतन्य महाप्रभू आहेत, त्यांचं मन अभिष्टम म्हणजे मनातील इच्छा जाणली. चैतन्य महाप्रभूंच्या मनातली इच्छा काय होती? हे जे भगवंतांचा भक्तीचा प्रचार अख्ख्या जगभर करावा, सगळीकडे करावा अशी त्यांची इच्छा होती. आणि ती इच्छा चैतन्य महाप्रभूंचे शिष्य असलेल्या या रूप गोस्वामींनी जाणली. श्री चैतन्य मनोभीष्टम. आणि मग त्यांनी काय केलं? स्थापितम येन भूतले. तर असं हे जे चैतन्य महाप्रभूंची इच्छापूर्ती करणारं जे आंदोलन आहे, हरिनाम संकीर्तन आहे, प्रचार कार्य आहे, त्याची स्थापना रूप गोस्वामींनी केली. स्थापितम येन, येनचा अर्थ काय आहे? त्यांनी, रूप गोस्वामींनी केली. कुठे केली? भूतले. तर या भूतलावर केली. पुढे म्हटलं आहे स्वयं रूपः. तर ही प्रार्थना करताना म्हणतात स्वयं जे रूप गोस्वामी आहेत ते कदा मह्यम, कदा म्हणजे कधी, मह्यम म्हणजे मला, ददाती, ददाती म्हणजे देतील, स्वपद म्हणजे स्वतःचे चरण कमल. आणि पुढे काय म्हटलंय? अंतिकम, अंतिकम म्हणजे सानिध्य, निकटता. म्हणजे असे हे जे रूप गोस्वामी आहेत ते कधी मला आपल्या चरण कमलांचा आश्रय प्रदान करतील, त्यांच्या चरण कमलाजवळ निकट राहायला मला कधी देतील, अशी हा भक्त प्रार्थना करत आहे. पुन्हा एकदा बघूया. श्री चैतन्य मनोभीष्टम असे रूप गोस्वामी आहेत ज्यांनी आपले गुरु श्री चैतन्य महाप्रभूंच्या मनातलं अभिष्ट म्हणजे मनातली इच्छा ओळखली आणि त्यांची इच्छापूर्ती करणारं जे हरिनाम संकीर्तन आंदोलन आहे ते या भूतलावर स्थापित केलं. असे हे स्वयं रूप गोस्वामी कदा मह्यम कधी मला ददाती देतील, त्यांच्या स्वपद अंतिकम त्यांच्या चरण कमलांचा आश्रय कधी प्रदान करतील किंवा त्यांच्या चरण कमलाच्या निकट मला कधी राहू देतील, अशी ही प्रार्थना आहे. हरी बोल.